नको वासना विषयी वृत्तिरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना शेष तोही नसावा. श्रीराम. सुदामा हा श्रीकृष्णाचा बालमित्र होता. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला, पण सुदामा मात्र अत्यंत गरिबीत आपले दिवस काढत होता. त्याच्या घरात खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत होती. पण सुदामा कधीही देवाकडे तक्रार करत नसे. सुदामाच्या पत्नीने आग्रहाने त्याला श्रीकृष्णाकडे मदतीसाठी पाठवले. सुदामा द्वारकेला गेला, पण त्याच्या मनात कृष्णाकडून काहीतरी मागावे ही कल्पनाही नव्हती. त्याला फक्त आपल्या लाडक्या मित्राला भेटायचे होते. राजाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून सुदाम्याने शेजाऱ्यांकडून मागून आणलेले 4 मुठी पोहे एका जुन्या फडक्यात बांधून नेले होते. जेव्हा सुदामा कृष्णाला भेटला तेव्हा तो भारावून गेला. कृष्णाने त्याचे स्वागत केले, पाय धुतले. सुदामा इतका संकोचला की त्याने पोह्यांची पोटली लपवली, पण कृष्णाने ती खेचून घेतली आणि आनंदाने ते पोहे खाल्ले. सुदाम्याने कृष्णाकडे एक छदामही मागितला नाही. तो आला तसाच निष्काम मनाने परत गेला. सुदामा जेव्हा आपल्या गावी परतला तेव्हा त्याला आपली झोपडी दिसली नाही. तिथे एक भव्य राजवाडा उभा होता. त्याची पत्नी आणि मुले राजेशाही थाटात होती. सुदाम्याने कशाचीही इच्छा केली नव्हती, पण ईश्वराचे निष्काम चिंतन केले होते म्हणून भगवंताने त्याचे दारिद्र्य मुळासकट नष्ट केले. तात्पर्य, जेव्हा आपण भौतिक पदार्थांची ओढ सोडून देतो तेव्हा ईश्वराची कृपा आपल्यावर अखंड बरसत राहते.